नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आम्ही निघालो आहे डिनर करण्यासाठी आमच्या फॅमिलीसोबत. आम्ही भिवंडी येथील एका ढाब्यावरती चाललो आहे. आज मी तुम्हाला माझ्या वाईफच्या मोठ्या बहिणीला सुद्धा भेटवतो. हा तिचा मुलगा आहे आणि ही तिची मोठी बहीण आहे. तर आम्ही फुल फॅमिली कसबा ढाबा भिवंडी येथे आलो होतो. डिनर फक्त एक बहाणा होता. आम्ही आलो होतो एक क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की आम्ही तिकडे भरपूर फोटोशूट वगैरे केले आहेत. खूप आम्ही रील्ससुद्धा बनवल्या आणि खूप छान असा आम्ही क्वालिटी टाईम स्पेंड केला तिकडे. खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि आम्ही रील्ससुद्धा बनवल्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही कसे रील्स बनवत आहोत. हाय गाइस, आज हम लोग आए हुए कस्बा ढाबा यहाँ पे रात को डिनर करने के लिए पूरे फैमिली के साथ। मस्त। आप कुछ बोलना चाहोगे अनु? अच्छा लग रहा है? बोल। बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लग रहा है। हेलो नागुची. ये आए हमारे उड़ीसा लैंग्वेज में बात करने के लिए। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आमचं स्टार्टर यायला सुरुवात झाली आहे. जेवण खूप छान होतं. मी कोणत्याही ढाब्याचं प्रमोशन करत नाही आहे. तुम्ही भिवंडीच्या कोणत्याही ढाब्यावर जा, तुम्हाला खूप छान असं नॉनव्हेज जेवण भेटेल. तर मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे. मी आता डेझर्ट्स ऑर्डर केलेले आहेत, आईस्क्रीम आणि कुनाफा. सो आता हे खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही आता घरी निघणार आहे. सो आता मी माझा ब्लॉग इथेच संपवतो. बाय गाईज, टेक केअर.